हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपण त्या देवाला जोरदार टाळ्या वाजवून आपण गीत गाणार आहोत गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची. हालेलुया. हालेलुया. आपण आनंदाने त्याची आराधना करूया. हालेलुया. हालेलुया. आपण टाळ्या वाजवून त्या देवाला धन्यवाद देऊया. Hallelujah.
आपण गीत गाणार आहोत. आनंदे वाजवा टाळी हालेलुया. आपण गीत गाऊया. आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ताजवळी. 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 आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ताजवळी. आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ताजवळी. बांधुनी पापाची मोही टाकूया क्रुसाजवळी. बांधुनी पापाची मोही टाकूया क्रुसाजवळी. टाकूया क्रुसाजवळी. टाकूया क्रुसाजवळी. टाकूया क्रुसाजवळी. टाकूया क्रुसाजवळी. आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ताजवळी. 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 आपण पश्चाताप करू शरण येशूला जाऊ. आपण पश्चाताप करू शरण येशूला जाऊ. 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 आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ताजवळी. 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 आपण आपले नेत्र बंद करूया. देवाला धन्यवाद देऊया. खरोखर प्रभू निर्माचा सागर आहे. प्रभू तू आम्हाला सामर्थ्य देतो, शक्ती देतो. तुझ्या नावाला धन्यवाद. Thank you, Jesus. मेरी आरज़ू मेरी चाहत तू, मेरा हौसला मेरा प्रभु. मेरी आरज़ू मेरी चाहत तू, मेरा हौसला मेरा प्रभु. मैं सज
इथं उपस्थित आहे तुझ्या नावाला धन्यवाद देते, स्तुती करते येशूच्या नावाने प्रार्थना करते. आमेन. आपण जोरदार टाळ्या वाजवू. आम्हाला माहिती की खरा आनंद कशामध्ये आहे. सच्चा आनंद परमेश्वर के उपस्थिति में है. खरा आनंद परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहे. सच्चा आनंद परमेश्वर के वचन में है. आणि खरा आनंद परमेश्वराच्या वचनामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. यानी कि जो बाहर की आवाज आप सुन रहे हो, जे तुम्ही बाहेरचे आवाज ऐकत आहात, वो सच्चा आनंद नहीं है. तो खरा आनंद नाहीये. वैसा ही जैसे आवाज बाहर आ रहा है, वैसा ही उमड़ने की आवाज हमारे दिल में भी आनी चाहिए. आणि जसा बाहेरचा आवाज आहे तसाच आपल्या आतला जो आनंदाचा आवाज आहे, उकळी फुटणारा जो आवाज आहे, तो आतला आवाज असायला हवा. हालेलुया. हालेलुया. ताकि उस आवाज को हमारे आजू बाजू के लोग देख सके और उसको सुन सके और उस आवाज को देखकर वो यीशु मसीह के पास आ सके. आणि तो आपल्या आतमधला जो आवाज आहे तो लोकांनी ऐकावा, त्यांच्यापर्यंत तो जावा आणि त्यांनी तो आवाज ऐकून लोकांनी येशू ख्रिस्ताला ग्रहण करावं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. क्योंकि यीशु मसीह के द्वारा आने वाला जो आनंद है, वो आनंद अनंत काल तक रहने वाला आनंद है. कारण की ख्रिस्ताकडून येशूकडून येणारा जो आनंद आहे तो सार्वकालिक आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हम थोड़ा सा नजदीक आएंगे इससे. Yes. क्योंकि बाहर भी आवाज आएगा तो भी हमारा आवाज इधर आएगा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो सच्चा आनंद और अनंत काल तक रहने वाला आनंद यीशु मसीह में है, उसके वचन में है. आणि खरा आनंद जो आहे आणि सार्वकालिक टिकणारा जो आनंद आहे तो ख्रिस्त येशू मध्ये आहे. कुछ लोगों को खाने में उनको लगता है मैं अच्छा खाना खाऊंगा तो मैं आनंदित हो जाऊंगा. काही लोकांना असं वाटतं मी चांगलं भोजन करेन तर मला आनंद वाटेल, त्याच्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. कुछ लोगों को लगता है मैं नए नए कपड़े पहनूंगा, गहना नया पहनूंगा, सोना पहनूंगा तो मैं आनंदित हो जाऊंगा. काही काही लोकांना असं वाटतं नवीन कपडे घातल्याच्या नंतर आणि नवीन दागिने घातल्याच्या नंतर मला आनंद होईल. लेकिन वो आनंद अनंत काल तक नहीं रहता, कुछ दिनों के लिए ही रहता. पण तो जो आनंद आहे सार्वकालिक आनंद नसून काही वेळापुरता तो आनंद आहे. लेकिन परमेश्वर के वचन से, परमेश्वर की ओर से जो आनंद आता है वो अनंत काल तक रहने वाला आनंद आता पण है. परमेश्वराकडून जो आनंद येणार आहे तो आनंद सार्वकालिक आनंद आहे. आनंद और सिर्फ चिल्ला पुकारना ये अलग है. आणि आनंद आणि आरडाओरड ह्याच्यामध्ये फरक आहे. जो आनंद होता है जो परमेश्वर की ओर से आता है, जब वो हमारे अंदर आता है, ऑटोमेटिकली वो आनंद हमारे चेहरे से ऐसी झलक लाता है कि वो शांति को भी हमारे जीवन में लाता है. आणि खरा जो आनंद आहे, जो परमेश्वराकडून येणारा जो आनंद आहे, तो ज्या वेळेस आपल्या आतमध्ये येतो तो आनंद आपल्या चेहऱ्यावरून झळकायला लागतो. हालेलुया. हालेलुया. वो आनंद यीशु मसीह में है, उसके वचन में है. आणि तो आनंद ख्रिस्त येशू मध्ये आहे आणि त्याच्या वचनामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कौन सा आनंद चाहिए, कौन सा आनंद आप पाने की कोशिश कर रहे हो, या फिर कौन सा आनंद पाने की आप चाहत रखते हो, ये आपका डिसीजन है. आणि कोणता आनंद तुम्हाला हवा आहे, कोणता आनंद बाळगण्याची किंवा घेण्याची कोणती इच्छा तुमच्यामध्ये आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. हालेलुया. हालेलुया. वो मेरा सब्जेक्ट नहीं है, तो माझा विषय नाहीये. लेकिन आज हम देखेंगे. पण आज आपण पाहूया. आज चंगाई की सभा है. आज आरोग्याची सभा आहे. हाँ, चंगाई हम जब बोलते हैं हमें लगता है सिर्फ शरीर की चंगाई. आणि आपण ज्यावेळेस आरोग्य असा शब्द आपल्या मुखातून निघतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की फक्त शारीरिक शरीराचीच आरोग्य आहे की काय. नहीं नहीं नहीं. नाही नाही. आत्मा की भी चंगाई है. आणि आत्म्याचं सुद्धा आरोग्य आहे. मन की भी चंगाई है. आणि मनाचं सुद्धा आरोग्य आहे. बहुत सारे लोगों के पास उनके शरीर की चंगाई है, बऱ्याच लोकांकडे त्यांच्याकडे आरोग्य आहे, पण वो अंदर से, मन से कमजोर है. पण ते आतून त्यांच्या मनाने ते कमजोर आहेत.
इसलिए जब हम चंगाई बोलते हैं तब ध्यान से सुनना, वो चंगाई सिर्फ शरीर की नहीं, वो आत्मा की भी है, मन की भी है. आणि ज्यावेळेस आपण आरोग्य हा शब्द मुखातून काढतो त्यावेळेस लक्षपूर्वक ऐका, आरोग्य फक्त शरीराचं नव्हे तर आत्म्याचं सुद्धा आहे. हालेलुया. हालेलुया. आइए, पवित्र आत्मा आज हमारे साथ क्या बात करना चाहता है ये हम देखेंगे. पवित्र आत्मा आमच्या सोबत काय बोलू इच्छितो ते आज आपण पाहूया. हम पढ़ेंगे, आपण वाचूया लूका की किताब, लूकाचं पुस्तक, इसका दूसरा अध्याय और इसके 25 वचन से आगे हम पढ़ेंगे. लूक करत शुभ वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि 25 वचनापासून आपण पुढे वाचणार आहोत. ध्यान से सुनना. लक्षपूर्वक ऐका. जिस यीशु मसीह के प्रेजेंस में आप और मैं बैठे हैं, वो यीशु मसीह कौन है? ज्या येशूच्या उपस्थितीत आपण बसलो आहोत तो प्रभू येशू कोण आहे इसको समझना जरूरी है. हे समजणं खूप गरजेचं आहे. क्योंकि जब तक हम समझ नहीं लेंगे तब तक हमारे आत्मा की चंगाई हमें नहीं मिलेगी. तोपर्यंत आपण ही गोष्ट समजून घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला आत्मिक आरोग्य भेटणार नाही. हाँ, इसलिए ध्यान से सुनना. याच्यासाठी लक्षपूर्वक ऐका. हाँ, हम पढ़ेंगे 25 वचन से आगे. हम मराठी में पढ़ेंगे, बाद में हिंदी में पढ़ेंगे. तेव्हा पहा, सिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता. ये जो वचन है यहाँ तक फिर से पढ़ना इसको, और फिर इसको हिंदी में भी पढ़ेंगे. हाँ, तेव्हा पहा, हाँ, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता. हाँ, तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून हाँ, इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता. हाँ, इसको हम हिंदी में पढ़ेंगे उतना ही. यरूशलेम में शमोन नामक एक मनुष्य था. हाँ, यरूशलेम में शमोन नामक एक मनुष्य. शमोन नाम का एक मनुष्य था. बोलो शमोन. शमोन. बोलो शमोन. शमोन. मराठी में बोला है सिमोन. शिमोन. बोलो शमोन. 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 देखो, शमोन नाम का एक व्यक्ति यरूशलेम में रहता था. हाँ, और वह मनुष्य हाँ, धर्मी और भक्त था. हाँ, देखो, वह मनुष्य धर्मी था और वह परमेश्वर का भक्त था. जो आकाश और पृथ्वी का उत्पन्न करता परमेश्वर है, उसकी भक्ति करने वाला वो परमेश्वर का भक्त था. हालेलुया. हालेलुया. वो धर्मी था, यानी कि परमेश्वर के वचन के अनुसार वो जीवन जीने वाला था. तो नीतिमान होता आणि परमेश्वराच्या वचनानुसार जीवन जगणारा होता. और वो भक्त था, मतलब वो परमेश्वर की भक्ति करने वाला, उसकी स्तुति आराधना करने वाला वो इंसान था. आणि भक्तिमान होता याचा अर्थ परमेश्वराची स्तुती आराधना करणारा तो मनुष्य होता. ये दो बातें बहुत जरूरी है. हे दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत. वो धर्मी था. तो नीतिमान होता. परमेश्वर के वचन के अनुसार धर्मी कौन है? परमेश्वराच्या वचनानुसार नीतिमान कोण आहे ये समझना बहुत जरूरी हे है. समजणं खूप गरजेचं आहे. लेकिन उसके बारे में यहाँ पर लिखा है, पण त्याच्या बाबतीत ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे वो धर्मी इंसान था. वो तो नीतिमान होता. इससे हमें पता चलता है कि परमेश्वर का भय रखने वाला वो इंसान था. याच्यावरून आम्हाला समजून येतं की तो देवाचं भय मानणारा होता. इसलिए उसको कहा है कि वो धर्मी था. याच्यासाठी त्याला म्हटलेलं आहे की तो नीतिमान होता. दूसरा कैरेक्टर उसके बारे में ये कहता है कि वो भक्तिमान था, भक्ति करने वाला था. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो भक्तिमान होता. वो भक्त था. किसका भक्त? यहोवा परमेश्वर का भक्त होता. तो परमेश्वराचा भक्त होता. और वो निरंतर भक्ति करते हुए उस मंदिर में वो रहने वाला इंसान था. आणि तो निरंतर भक्ति करणारा, त्या मंदिरात राहणारा तो भक्त होता. हाँ, आगे क्या लिखा है उसके बारे में? हाँ, और हाँ, इस्राएल की शांति की बाट जो रहा था. हाँ, इज़राइल के शांति की बाट जो रहा था. और हाँ, यहाँ तक ही इज़राइल के शांति की बाट जो रहा था. हाँ, इस्रायलाच्या सांत्वनाची वाट तो पाहत होता. वो किस चीज की बाट जो रहा था? तो कोणत्या गोष्टीची वाट पाहत होता? इज़राइल को शांति कब मिलेगी आणि इस्रायलाला शांती कधी भेटेल, सांत्वन कधी भेटेल याची तो वाट पाहत होता. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देखो, यहाँ पर इज़राइल के बारे में लिखा है. ह्या ठिकाणी इस्रायलाच्या बाबतीत लिहिलेलं आहे. लेकिन यीशु मसीह का आना सिर्फ इज़राइल लोगों के लिए नहीं हुआ है. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं फक्त इस्रायलासाठी नाही, लेकिन ये इंसान इज़राइल में रहने वाला था. इसलिए वहां पर लिखा है कि वो जिस देश में रहता था उस देश में शांति आए,
इसकी वो बाट जो रहा था। पण तो इस्रायलामध्ये राहणारा होता, ज्या देशामध्ये तो राहत होता, म्हणून त्या ठिकाणी असं लिहिलंय की तो इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता। इसका मतलब, याचा अर्थ वो ये बात जो रहा था कि परमेश्वर का पुत्र, परमेश्वर का चुना हुआ मसीहा आएगा और इज़राइल में शांति लाएगा। आणि तो याची वाट पाहत होता की देवाचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्त जो देवाने नेमलेला होता तो येईल आणि इस्रायलला सांत्वन देईल। ये सबसे बड़ा प्रश्न है आज आपके लिए और मेरे लिए। आणि हा सर्वात एक मोठा प्रश्न तुमच्यासाठी माझ्यासाठी आज आहे, जिस देश में, जिस गांव में, जिस जिले में हम रहते हैं, क्या हम उस देश में शांति आए ऐसी बाट हम जोते हैं? ज्या देशामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये, ज्या तालुक्यात, गावात आपण राहतो, त्या गावासाठी, त्या देशासाठी आपण सांत्वनाची वाट पाहत आहोत काय? इसका मतलब जो धर्मी इंसान है, जो परमेश्वर का भक्त है, वो कभी भी स्वार्थीपन का जीवन नहीं जिएगा। याचा अर्थ जो नीतिमान आहे, जो भक्तिमान आहे, तो व्यक्ती कधीच स्वार्थीपणाचं जीवन जगत नाही। तुम बाइबल में पूरा पढ़ो, देखो हम यदि पढ़ते हैं नूह के बारे में, उसके दिनों में वो धर्मी इंसान था, वो न्यायी था। तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचू शकता, जो नोहाच्या जीवनाबद्दल पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेला आहे। उन दिनों में जितने लोग थे, उन सब लोगों में वो धर्मी इंसान था। आणि त्या काळामध्ये जेवढे लोक होते तेवढ्यांमध्ये तो नीतिमान होता। धर्मी मतलब परमेश्वर के वचन के अनुसार जीवन जीने वाला, उसके आज्ञाओं का पालन करने वाला, परमेश्वर का भय रखने वाला वो इंसान था। नीतिमान याचा अर्थ आहे की परमेश्वराच्या भयामध्ये राहणारा, परमेश्वराच्या सर्व आज्ञा पाळणारा, त्याच्या वचनानुसार चालणारा तो व्यक्ती। नूह के दिनों में बहुत सारे लोग थे, लाखों करोड़ों लोग थे, लेकिन परमेश्वर का वचन उसके बारे में कहता है वो धर्मी था। आणि त्या काळामध्ये, नोहाच्या काळामध्ये भरपूर सारे लोक होते, लाखो करोडो, पण नोहाच्या बाबतीतच फक्त लिहिलं होतं की तो नीतिमान होता। इसका मतलब जो धर्मी इंसान है वो कभी भी स्वार्थी जीवन नहीं जीता। याचा अर्थ असा आहे की जो नीतिमान आहे तो कधी स्वार्थी जीवन जगत नाही। वो कभी भी खुद के बारे में नहीं सोचता, तो कधीही स्वतःबद्दल विचार करत नाही। जो धर्मी इंसान होता है, जो परमेश्वर के वचन के अनुसार जीवन जीता है, जो परमेश्वर की आज्ञाओं का पालन करता है, वो जैसा परमेश्वर सोचता है वैसा ही वो सोचता है। आणि जो देवाच्या वचनानुसार चालतो, देवाच्या भयामध्ये राहतो, जो नीतिमान असतो, तो जसा देव विचार करतो तसाच तो विचार करतो। परमेश्वर का वचन कहता है यीशु मसीह के बलिदान के द्वारा, यीशु मसीह के मृत्यु के द्वारा, उसके लहू के उस बलिदान के द्वारा आप और मैं धर्मी बन गए हैं, आपका और मेरा उद्धार बन गया है। आणि देवाच्या वचनानुसार, देवाच्या वचनानुसार म्हणजे येशूच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी नीतिमान झालेलो आहोत। इसका मतलब आप और मैं धर्मी हैं। याचा अर्थ असा आहे की तुम्ही आणि मी नीतिमान आहोत। लेकिन धर्मी बनने के लिए हम चुने गए हैं, यीशु के बलिदान के द्वारा हम धर्मी बन भी गए हैं, ये परमेश्वर का वचन कहता है। लेकिन थोड़ा खुद के जीवन के बारे में सोचो, क्या आप सच में धर्मी है? जैसा खुदा सोचता है, क्या आप वैसा सोचते हो? जसं की देवाने नीतिमान आपल्याला बनवण्यासाठीच आपली निवड केलेली आहे, त्याच्या रक्ताच्या द्वारे आपण नीतिमान झालेलो आहोत। पण जरा थोडा विचार करा की खरंच आपण नीतिमान आहोत का आणि देवासारखा विचार आपण करत आहोत का? जो धर्मी इंसान होता है वो उसके देश के बारे में सोचता है। जो नीतिमान असतो तो त्याच्या देशाबद्दल विचार करतो। वो हमेशा खुदा से दुआ करेगा, हे प्रभु मेरे देश में तेरी शांति आ जाए। आणि तो नेहमी विचार करतो, नेहमी प्रार्थना करतो देवाकडे की हे देवा, मी ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये शांती येऊ दे। उसके आजू बाजू में जितने भी लोग तकलीफ में, वो देखेगा, वो खुदा से यही दुआ करेगा, हे प्रभु इस इंसान को तकलीफ से बाहर निकाल। आणि त्याच्या आजूबाजूला जेवढे लोक त्रासामध्ये आहेत तेवढ्यांसाठी तो देवाकडे प्रार्थना करतो की हे देवा, ह्या लोकांना त्रासातून मुक्त कर। जो धर्मी होता है उसका स्वभाव, उसका सोचना परमेश्वर के अनुसार होता है, परमेश्वर के वचन के अनुसार होता है। आणि जो नीतिमान असतो त्याचा स्वभाव देवासारखा, त्याचे विचार जसा देव विचार करतो तसा तो विचार करतो। देखो ये इंसान मंदिर में तो था, लेकिन वो इस चीज की बात जो रहा था कि
परमेश्वर की शांति इस्राएल में कब आएगी? तो मंदिरात तर होता खरं, पण तो कशाची वाट बघत होता? तो इस्रायलाच्या शांतीची, इस्रायलाच्या सांत्वनाची तो वाट पाहत होता. सुनो परमेश्वर के बच्चों, आप धर्मी है. ऐका परमेश्वरांच्या मुलांनो, तुम्ही नीतिमान आहात. क्या आप जिस देश में रहते हो, जिस गांव में, जिस जिले में रहते हो, वहां पर शांति आ जाए, क्या आप ऐसी दुआ करते हो खुदा से? तुम्ही ज्या गावामध्ये राहता, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता, तुम्ही ज्या देशामध्ये राहता, त्या देशासाठी, त्या गावासाठी, त्याच्यामध्ये शांती यावी म्हणून तुम्ही काय प्रार्थना करत आहात? परमेश्वर का वचन कहता है कि वो इंसान धर्मी था और वो भक्तिमान था. आणि देवाचं वचन असं सांगतं की तो नीतिमान होता, तो भक्तिमान होता. इसलिए ही वो इस्राएल में शांति आए इसकी बाट जो रहा था. आणि त्याच्यामुळेच तो इस्रायलामध्ये शांती यावी, ते इस्रायलाचं सांत्वन व्हावं अशी तो वाट पाहत होता. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बोलो, मैं इस्राएल और पूरे देश के बारे में नहीं, मैं आज आपको प्रश्न पूछता हूं, जिस परिवार में आप रहते हो उस परिवार में शांति आ जाए, क्या आप इसकी बाट हो रहे हो? आणि इस्रायलाचं बाजूला राहू द्या, पूर्ण देशाचंही बाजूला राहू द्या, ज्या कुटुंबामध्ये, ज्या परिवारामध्ये तुम्ही राहता, त्या परिवारामध्ये शांती यावी म्हणून तुम्ही काय वाट पाहत आहात का? प्रार्थना करत आहात का? आपके घर में माँ बाप है, तुमच्या घरामध्ये आई वडील आहेत, आपके घर में भाई है, बहन है, तुमच्या घरामध्ये भाऊ आहे, बहीण आहे, आपस में झगड़ा करते हो, आणि तुम्ही आपापसामध्ये भांडण करता, आपके घर में शांति नहीं, तुमच्या घरातच शांती नाही. क्या आप चर्च में जाते हो? क्या खुदा से कब दुआ की कि प्रभु आपकी शांति इस परिवार में आ जाए? काय तुम्ही मंडळीमध्ये जाता, चर्च मध्ये जाता आणि कधी प्रार्थना केली आहे का की हे परमेश्वर माझ्या घरामध्ये शांती येऊ दे? आपका भाई जो गलत करता है, हमेशा उसकी गलती निकालते हो, उसको टोकते हो, मम्मी को, पापा को उसके बारे में बोलते हो, लेकिन क्या उसके लिए कब दुआ की कि खुदा तू इसको ठीक कर, इसके जीवन में तेरी शांती आ जाए? तुमचा भाऊ चुकांवर चुका करतो आणि तुम्ही त्याला नेहमी टोमणे देता, तुम्ही नेहमी त्याचं घरात आई वडिलांजवळ मांडता. काय तुम्ही त्याच्यासाठी कधी प्रार्थना केली आहे का? हे देवा, ह्याच्या जीवनामध्ये बदल होऊ दे, तेरी शांति उसके जीवन में आ जाए, तुझी शांती त्याच्या जीवनामध्ये येऊ दे. ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका. धर्मी इंसान और परमेश्वर का भक्त कभी भी खुद के बारे में नहीं सोचता. आणि नीतिमान आणि भक्तिमान जो व्यक्ति आहे तो कधी स्वतःबद्दल विचार करत नाही, हमेशा वो दूसरों के बारे में सोचता है. आणि नेहमी तो दुसऱ्यांबद्दलच विचार करत असतो. क्यों? का? क्योंकि उसको मालूम है खुदा मुझे नहीं छोड़ेगा. मुझे लोगों ने चाहे छोड़ा हो, खुदा मुझे नहीं छोड़ेगा. चाहे लोग मेरे लिए दुआ करते हो या नहीं करते हो, लेकिन खुदा मुझे नहीं छोड़ेगा, लेकिन मैं दूसरों के लिए दुआ करते रहूंगा. कारण त्याला माहिती आहे लोक मला सोडतील, पण देव बाप परमेश्वर मला सोडणार नाही. मी लोकांसाठी प्रार्थना करतच राहणार. चाहे लोग मेरे लिए दुआ करे या ना करे, मैं उनके लिए करूंगा. लोक माझ्यासाठी प्रार्थना करो किंवा न करो, पण मी त्यांच्यासाठी करतच राहणार. चाहे लोग मुझे मदद करे या ना करे, लेकिन मैं लोगों को करूंगा. लोक मला मदत करो किंवा न करो, मी लोकांसाठी मदत करतच राहणार. चाहे लोग मेरे बारे में अच्छा बोले या ना बोले, लेकिन मैं उनके बारे में अच्छा बोलूंगा. लोक माझ्याबद्दल चांगलं बोलो किंवा नको बोलो, पण मी त्यांच्याबद्दल चांगलंच बोलणार. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. ये ऐसा धर्मी इंसान था, आणि हा जो नीतिमान आहे तो असा होता, और ये ऐसा भक्तिमान पुरुष था, आणि हा असा भक्तिमान पुरुष होता जो इस्राएल में शांति आने की बाट जो रहा था. आणि जो इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता. क्या आप आपके घर में शांति आ जाए इसकी बाट जोड़ते हो? काय तुम्ही तुमच्या घरामध्ये शांती यावी म्हणून वाट पाहत आहात? जब तक आप बाट नहीं जोड़ोगे तब तक आपको नहीं मिलेगा. जोपर्यंत तुम्ही वाट बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. हालेलुया. हालेलुया. इसलिए तो परमेश्वर का वचन कहता है मांगो तो मिलेगा. याच्यासाठी देवाचं वचन सांगतं मागा म्हणजे मिळेल. क्योंकि मांगता वही है जो बाट जोता है. कारण की तोच मागतो जो वाट पाहतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इसलिए तो परमेश्वर का वचन कहता है खटखटाओगे तो द्वार खुल जाएगा. याच्यासाठी देवाचं वचन म्हणतं की ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. जो बाट जोता है वही खटखटाएगा. आणि जो वाट पाहतो तोच तर वाजवेल. इसलिए परमेश्वर का वचन कहता है ढूंढोगे तो पाओगे. याच्यासाठी देवाचं वचन सांगतं की शोधा म्हणजे सापडेल. बाट जोगे तो भी खोजोगे. आणि जो वाट पाहतो तोच तर शोधेल. जिसकी जरूरत है ही नहीं वो बाट क्यों जोएगा. आणि त्याला गरजच नाही तो कशाला वाट बघेल.
जरूरत है वही तो बाट जोएगा। ज्याला गरज आहे तोच वाट पाहिल। इसको जरूरत थी, ये दुआ कर रहा था कि खुदा की शांति इस्राएल देश में आ जाए। आणि ह्याला गरज होती, हा वाट पाहत होता की देवाची शांती इस्रायलामध्ये यावी। आज आपके लिए चांस है। आज तुम्हाला संधी आहे। यदि आप बाट जो रहे हो कि आपके घर में, आपके परिवार में जीवित परमेश्वर की यीशु मसीह की शांति आ जाए, आज जर तुम्ही वाट पाहत आहात की जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुमच्या घरामध्ये यावी, आज आप उस शांति को उतरते हुए आपके परिवार में देखोगे। आज ती शांती उतरत असताना तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या परिवारामध्ये तुम्ही पाहाल। वो शांति यानी खुद यीशु मसीह है। आणि ती शांती म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे। यीशु मसीह को वचन में प्रिंस ऑफ पीस यानी कि शांति का राजकुमार कहा गया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ओ शांतीचा राजकुमार असं म्हटलेलं आहे। यीशु मसीह ने कहा भी, मैं मेरी शांति तुम्हें दूंगा। येशूने म्हटलं सुद्धा की माझी शांती मी तुम्हाला देईन। जैसा दुनिया शांति देता है वैसी नहीं, खुदा ने कहा मैं मेरी शांति जो स्वर्ग से आती है वो तुम्हें दूंगा। जसं जग देतं तशी शांती नाही, तर जी स्वर्गातून येणारी शांती, माझी स्वतःची शांती मी तुम्हाला देईन। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। यीशु मसीह के पास है शांति देने के लिए। ख्रिस्त प्रभू येशूकडे, त्याच्याकडे शांती आहे आपणास देण्यासाठी। देखो शमौन जो इंसान था, पहा शिमोन जो होता, वो बाट जो रहा था कि इस्राएल में शांति आए, तो वाट पाहत होता की इस्रायलामध्ये शांती यावी। लेकिन उस शिमौन को मालूम था पण त्या शिमोनाला माहित होतं कि कोई तो बंदा खुदा के प्रेजेंस से इस पृथ्वी पर आएगा उस शांति को लेकर। आणि त्याला हे ठाऊक होतं की कोणीतरी देवाचा नेमलेला, हो देवाची शांती घेऊन ह्या पृथ्वीवर येणार आहे। कोई तो एक मसीहा आएगा जो परमेश्वर के उस प्रेजेंस से, जहां पर शांति है, उस शांति को स्वर्ग से लेकर इस पृथ्वी पर इस्राएल में आएगा। कोणीतरी आहे जो तारणारा आहे, आणि ख्रिस्त येशू म्हणजे कोणीतरी तारणारा आहे जो देवाची शांती ह्या पृथ्वीवर घेऊन येणार आहे। मैं पवित्र आत्मा के प्रेजेंस को महसूस कर रहा हूं। आणि पवित्र आत्म्याच्या उपस्थितीला आजचा अनुभव मी घेत आहे। हाँ, जैसे मैं बात कर रहा हूं पवित्र आत्मा के प्रेजेंस को मैं महसूस कर रहा हूं। जसं मी बोलत आहे तसं पवित्र आत्म्याच्या उपस्थितीचा अनुभव मी घेत आहे। यदि आप विश्वास करते हो तो ये प्रेजेंस आपको छुएगा भी इसी समय। जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर ही देवाची उपस्थिती तुम्हाला स्पर्श करेल। ये पवित्र आत्मा का प्रेजेंस, वो यीशु मसीह की शांति आपके परिवार में, आपके जीवन में, आपके बिजनेस में लेकर आ रहा है यीशु मसीह के नाम। आणि ही ख्रिस्त येशूची शांती, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आता घेऊन येत आहे। इस दुनिया के लोग उस शांति को पाने की कोशिश कर रहे हैं, आणि ह्या जगातले लोक त्या शांतीला मिळवण्यासाठी झटत आहेत। लेकिन उस शांति को पाने के लिए वो रॉन्ग डोर पर खटखटा रहे हैं। पण ही शांती मिळवण्यासाठी चुकीचा दरवाजा ते वाजवत आहेत। उस शांति को पाने के लिए वो गलत जगह पर ढूंढ रहे हैं। आणि ही शांती मिळवण्यासाठी चुकीच्या ठिकाणी ते शोधत आहेत। और ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका। शांति पाने के लिए जिसके पास नहीं है वो उसको मांग रहे हैं। आणि शांती मिळवण्यासाठी ज्याच्याकडे शांती नाहीये त्याच्याकडे ते मागत आहेत। यीशु ने कहा मांगो तो मिलेगा, येशूने म्हटलं मागा म्हणजे मिळेल, क्योंकि शांति उसके पास है। कारण की शांती त्याच्याकडे आहे। यीशु मसीह ने कहा ढूंढोगे तो पाओगे, येशूने म्हटलं शोधा म्हणजे सापडेल, क्योंकि शांति उसके प्रेजेंस में है। कारण की शांती त्याच्या उपस्थितीमध्ये आहे। यीशु मसीह ने कहा यदि तुम मेरे द्वार को खटखटाओगे तुम्हें वो शांति मिलेगी। आणि येशूने सांगितलं तुम्ही माझा दरवाजा ठोठवाल तर ती शांती तुम्हाला मिळेल। आज आपका डिसीजन है, आज तुमचा निर्णय आहे। क्या बात जो रहे हो, काय तुम्ही वाट पाहत आहात काय? हाँ जो मैं बात कर रहा हूँ, जो मी बोलत आहे, जो मेरे आवाज को सुनेंगे, माझा आवाज ऐकत आहे, आपके परिवार में गड़बड़ी है, तुमच्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये गडबड गोंधळ आहे, पति पत्नी में झगड़ा है, नवरा बायको मध्ये भांडणं आहे, पूरा परिवार में झगड़ा है, तुमच्या कुटुंबामध्ये भांडणं आहे, ओ आपके घर में किसी का कोई रिस्पेक्ट नहीं करता, तुमच्या घरामध्ये कोणी कुणाचा आदर करत नाही, शांति नहीं है, शांती नाहीये, ओ झगड़ा उत्पन्न करने वाला दुष्ट आत्मा आपके परिवार में है। आणि भांडण तंटा निर्माण करणारा दुष्ट आत्मा तुमच्या कुटुंबामध्ये आहे। लेकिन क्या आप शांति पाने की कोशिश कर रहे हो? पण काय तुम्ही शांती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात? इस जगह पर उस जगह पर जाकर आप बोलते हो
मुझे शांति दे दो। आणि ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही म्हणत आहात की मला शांती हवी आहे. एक बात ध्यान से सुनना, एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका. यदि आपको पानी चाहिए जर तुम्हाला पाणी हवंय तो आपको उस कुएं के नजदीक जाना पड़ेगा जिस कुएं में ऑलरेडी पानी है। आणि जर तुम्हाला पाणी हवंय तर तुम्हाला अशा विहिरी जवळ जावं लागेल की त्या विहिरीमध्ये पाणी आहे. यदि तुम्हें पानी चाहिए लेकिन तुम ऐसे कुएं के पास जाओगे कि वो पूरा कुआं सूखा है, आणि तुम्हाला पाणी हवंय आणि जर का तुम्ही सुकलेल्या विहिरीकडे जाणार, जर अशा विहिरीकडे तुम्ही जात आहात, तुमको पानी नहीं मिलेगा। तुम्हाला पाणी भेटणार नाही. तुम कितना भी उस कुएं के पास जाकर कितना भी तुम्हें पानी निकालने की कोशिश करोगे तो तुम्हारे हाथ में पत्थर आएंगे, पानी नहीं आएगा। आणि जर का तुम्ही अशा कोरड्या विहिरीमध्ये जर पाणी आणण्याचा प्रयत्न करत असाल, त्याच्यातून पाणी काढण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला पाणी नाही तर दगडगोटेच मिळतील. जहां पर पानी है, जिस कुएं में पानी है, पानी के लिए वहां पर जाना पड़ेगा। आणि ज्या विहिरीमध्ये पाणी आहे त्याच विहिरीकडे तुम्हाला जावं लागेल. यीशु मसीह कहता है, येशू ख्रिस्त म्हणतो, यीशु मसीह ऐसा कुआं है। आणि प्रभू येशू ख्रिस्त अशी विहीर आहे. यीशु मसीह ने कहा, येशूने म्हटलं, मैं मेरी शांति तुम्हें, मी माझी शांती तुम्हाला देईन. इसका मतलब याचा अर्थ शांति शांती इस पृथ्वी पर या पृथ्वीवर सिर्फ और सिर्फ फक्त आणि फक्त यीशु मसीह के पास है। आज मैं लिख कर देता हूँ, यीशु मसीह के ख्रिस्त येशू कडेच आहे. आज मी लिहून देतो येशूच्या नावामध्ये. किसी जगह पर ये शांति नहीं मिलेगी। कोणत्याही ठिकाणी ही शांती भेटणार नाही. ये शांति आपको पैसा नहीं दे सकती, ही शांती तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. ये शांति आपको कौन सी डिग्री नहीं दे सकती, ही शांती तुम्हाला कोणती डिग्री देऊ शकत नाही. ये शांति आपको कोई आपका रिश्तेदार नहीं दे सकता, ही शांती तुम्हाला तुमचा नातेवाईक देऊ शकत नाही. ये शांति आपका कोई बड़ा दोस्त है जो बड़ा मंत्री है वो भी आपको नहीं दे सकता। जर तुमचा कुठला मंत्री तुमचा मित्र असेल तो सुद्धा ही शांती देऊ शकत ये नाही. शांति आप ना पैसे से ना सोने चांदी से खरीद सकते हो। आणि ही शांती ना तुम्ही पैशाने, ना तुम्ही सोन्याने, ना चांदीने तुम्ही विकत घेऊ शकता. बहुत सारे लोगों के पास पैसा सोना चांदी है लेकिन फिर भी उनके जीवन में शांति नहीं, इसलिए उन्होंने आत्महत्या करी। बऱ्याच लोकांकडे पैसे, सोने, चांदी आहे, सगळं आहे, पण शांती नाही म्हणून त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. ये जो शांति है, ही जी शांती आहे, जब आपके मन में आपके हृदय में आती है, ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये, हृदयामध्ये येते, ये विशेष प्रकार के आनंद को लाती है। आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद तुमच्यामध्ये घेऊन येते. जब वो शांति आपके जीवन में आती है ज्यावेळेस ती शांती आपल्या जीवनामध्ये येते, और उस शांति की वजह से जब वो स्वर्गीय आनंद आपके जीवन में आता है, त्या शांतीमुळे जो स्वर्गीय आनंद आपल्या जीवनामध्ये येतो, आपके घर में कुछ ना होते हुए भी आप आनंद से जीवन जी सकते हो। तुमच्या घरामध्ये काही जरी नसलं तरी सुद्धा तुम्ही आनंदाचं जीवन जगू शकता. इस दुनिया के लोगों के पास देखो, ह्या जगाच्या लोकांकडे पहा, उनके पास बहुत कुछ है त्यांच्याकडे भरपूर काही आहे, लेकिन आनंद से जीवन नहीं जी पण रहे। आनंदाने जीवन जगू शकत नाही. शुगर के फैक्ट्री का मालिक है लेकिन डायबिटीज की वजह से शुगर नहीं खाता। साखर कारखान्याचा मालक आहे पण त्याला शुगर असल्यामुळे, मधुमेह असल्यामुळे तो साखर खाऊ शकत नाही. क्या फायदा उसके मिल का? काय फायदा त्याच्या कारखान्याचा? खुद मालिक है स्वीट होम का लेकिन स्वीट होम का एक पेड़ा नहीं खा सकता। स्वीट मार्टचा स्वतः मालक आहे पण पेढा खाऊ शकत नाही. बहुत सारे लोग करोड़पति है, बहुत सारा पैसा है, लेकिन वो हॉस्पिटल में पड़े हैं, कुछ आखिरी के सांसें गिन रहे हैं। क्या करना है इतना पैसे का? वो खुद के लिए काम नहीं आ रहे। बरेचसे लोक आहेत, करोडपती आहेत, लखोपती आहेत, ते हॉस्पिटल मध्ये त्यांची शेवटची घटका मोजत आहेत. शांति बहुत जरूरी है। शांती खूप गरजेची आहे. हालेलुया, हालेलुया. क्या आप शांति पाने की कोशिश कर रहे हो? काय तुम्ही शांती मिळवण्याचा प्रयत्न करत आहात? शांति सिर्फ यीशु मसीह के पास है। ती शांती फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. देखो ये बात तो जो रहा था शमौन, इस्राएल में शांति आए इस चीज की, आणि हा शिमोन जो आहे तो इस्रायलामध्ये शांती यावी, सांत्वन यावं त्याची तो वाट पाहत होता. उसको ये भी मालूम था त्याला हे पण ठाऊक होतं, शांति स्वर्ग में है, त्याला हे पण ठाऊक होतं की शांती स्वर्गामध्ये आहे, परमेश्वर के उपस्थिति में है। परमेश्वराच्या उपस्थितीत आहे.
उसको खुदा ने बताया था, त्याला देवाने सांगितलं होतं, तू मेरी शांति इस पृथ्वी पर आ जाए, इसकी बात तू जो रहा है. आणि देवाने त्याला सांगितलं होतं की माझी शांती पृथ्वीवर यावी म्हणून तू वाट बघत आहेस. इस्राएल में मेरी शांति आए, इस चीज की तू बात जो रहा है. इस्रायलामध्ये माझं सांत्वन यावं याची तू वाट पाहत आहेस. परमेश्वर पिता ने उसके पवित्र आत्मा के द्वारा उसको कहा था, परमेश्वर पिताने त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याला सांगितलं होतं, मेरे प्रेजेंस से, माझ्या उपस्थितीने स्वर्ग से, स्वर्गामधून मैं मेरे मसीहा को मी माझ्या तारणहारला स्वर्ग से इस पृथ्वी पर शांति को लेकर भेजूंगा. आणि स्वर्गातून एक तारणहार शांती घेऊन पृथ्वीवर येईल. इस पृथ्वी के लोग उसको शांति का राजकुमार कहेंगे. आणि ह्या पृथ्वीवरचे लोक त्याला शांतीचा राजकुमार म्हणतील. और पवित्र आत्मा ने कहा, आणि पवित्र आत्माने म्हटलं, जब तक तू उस शांति के राजकुमार को, मसीहा को देखेगा नहीं, तब तक तू मरेगा नहीं. आणि जोपर्यंत तू त्या शांतीच्या राजकुमाराला म्हणजे तारणारा जो ख्रिस्त आहे त्याला तू पाहत नाही तोपर्यंत तू मरणार नाही. तब तक मैं तुझे जीवित रखूंगा, तोपर्यंत मी तुला जिवंत ठेवेन, ताकि ये दुनिया समझे की ह्या जगाला कळून यावं जो भी खुदा ने काम किया है, जे काही देवानं कार्य केलं चुप चुप कर नहीं किया, खुले आम कर दिया. आणि लपून छपून केलं नाही तर ते सर्वांच्या समोर केलं. इसलिए तो परमेश्वर का वचन कहता है, यीशु मसीह ने जब शैतान को क्रूस पर मारा तो खुल्लम खुल्ला उसका तमाशा कर दिया. आणि याच्यासाठी देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर मरण सोसलं त्यावेळेस शैतानाचा तमाशा खुल्लम खुल्ला केलेला आहे. चुप चुप कर नहीं, उघड्यावर केलेला आहे. खुदा जो भी काम करता है अंधेरे में नहीं, चुप चुप कर वो उजाले में काम करता देव जो है, काम ताकि करतो, सारी दुनिया के लोग उसे देख सके. देव जो काम करतो ते लपून छपून करत नाही तर सर्वांच्या समोर करतो, याच्यासाठी की सर्व जगाने ती पाहावं. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. यदि आप शांति पाने की कोशिश कर रहे हो या फिर शांति की बात जो रहे हो, तो आज आपके भी जीवन में वो शांति का राजकुमार उसके शांति को लेकर आएगा. जर तुम्ही आज हालेलुया. शांतीची वाट पाहत आहात तर तो शांतीचा राजकुमार येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये ती शांती घेऊन येत आहे. हालेलुया. हालेलुया. जैसे कि ये शमौन बाट जो रहा था, जसं की हा शिमोन वाट बघत होता, तब क्या हुआ? त्यावेळेस काय झालं हम पढ़ेंगे आगे के वचन को. आपण पुढे वाचूया. आगे पढ़ना आप, 25 के आगे. हाँ, और हाँ। पवित्र आत्मा उस पर था, पवित्र आत्मा उस पर था. हाँ और पवित्र आत्मा द्वारा हाँ उस पर प्रकट हुआ था. हाँ, पवित्र आत्मा के द्वारा परमेश्वर पिता ने उसको बताया था. क्या बताया था? हाँ, कि जब तक बोलो, जब तक हाँ, वह प्रभु के मसीह को देख न लेगा. हाँ, प्रभु के मसीहा को, यानी कि परमेश्वर पिता यहोवा परमेश्वर प्रभु जिस मसीहा को स्वर्ग से पृथ्वी पर भेजेगा, हाँ, तब तक हाँ, मृत्यु को न देखेगा. जब तक तू परमेश्वर ने भेजे हुए उस मसीहा को नहीं देखेगा तब तक तू मरेगा नहीं. ये पवित्र आत्मा ने उसको बोला था. हाँ, वह आत्मा हाँ, के सिखाने से हाँ, मंदिर में आया. हाँ, देखो, वो पवित्र आत्मा ने उसको जैसा बोला, जैसे उसको सिखाया कि देख, इस दिन में, इस समय पर तू मेरे मसीह भेजे हुए मसीहा को तू देखेगा जिसे मैंने स्वर्ग से भेजा है. और तू जा मंदिर में, तू अब उसे देखेगा. और तू जब देखेगा तो क्या करना? प्रभु को धन्यवाद देना. तब तुझे मृत्यु आएगी, मतलब तू मेरे पास आएगा, तब तक नहीं आएगा. हालेलुया, हालेलुया. हाँ, क्या हुआ आगे? हाँ, और जब माता पिता हाँ, उस बालक यीशु को भीतर लाए. देखो, यीशु मसीह के माता पिता, वहां का नियम था इजराइल देश का, जब भी बच्चे जन्मते थे तब उन बच्चों को वो मंदिर में लाते थे और उन बच्चों के लिए प्रभु को कुछ अर्पण वो देते थे. आणि त्यावेळेचा नियम असा होता, ज्यावेळेस लहान बाळक घरामध्ये जन्माला येईल त्यावेळेस देवाला अर्पण म्हणून काहीतरी गोष्ट देवाला ते देत होते. हाँ, तो वो प्रभु को वो अर्पण देने के लिए, उन्होंने परमेश्वर को अर्पण देने के लिए यीशु मसीह को
जो छोटा बच्चा था उसको अपने साथ लेकर आए। आणि जो प्रभू येशू ख्रिस्त लहान बाळ होता त्यावेळेस त्याला ते मंदिरामध्ये त्याचे आई वडील घेऊन आले। और जब वो परमेश्वर के वचन के अनुसार मंदिर में आए तब क्या हुआ? हाँ, कि उसके लिए व्यवस्था की रीति के अनुसार करे, हाँ, तो उसने उसे अपनी गोद में लिया। तब ये शमौन वहां पर था। इस शमौन ने परमेश्वर ने भेजे हुए मसीहा यीशु को देखा। आणि त्यावेळेस हा शिमोन तिथे होता आणि शिमोनाने त्या ख्रिस्ताला पाहिलं और उसने यीशु मसीह जो बालक था उसको अपने गोद में लिया। हाँ, आणि जो येशू बाळ होता त्याला त्याने आपल्या जवळ घेतलं। हाँ, क्या किया? और हाँ, परमेश्वर का धन्यवाद करके कहा, और परमेश्वर का धन्यवाद करके कहा। क्या कहा? हे स्वामी, हे स्वामी, अब तो अपने दास को अब तू अपने दास को अपने वचन के अनुसार अपने वचन के अनुसार शांति से विदा करता है, शांति से विदा करता है, क्योंकि मेरी आंखों ने मेरी आंखों ने तेरे उद्धार को, जिस उद्धार को तूने इस दुनिया के लोगों के लिए जिस उद्धार को रखा है, उद्धार को देख लिया है, उस उद्धार को मैंने देख लिया है। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। देखो क्या कहा है उस वचन को आखिरी में। पहा त्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? 27, 28 और 29 पढ़ना। हाँ, त्याला आत्म्याने मंदिरात आणले हाँ, आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता हाँ, आई बाप येशूला आत घेऊन आले। हाँ, तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन हाँ, देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हाँ, हे प्रभू, हाँ, आता तू आपल्या वचनाप्रमाणे हाँ, आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, हालेलुया, कारण हाँ, माझ्या डोळ्यांनी हाँ। तुझे तारण पाहिले आहे। प्रेज द लॉर्ड। देखो शिमोन जो परमेश्वर का सेवक, जो परमेश्वराचा सेवक, जो धर्मी था, जो नीतिमान होता, देखो वो मंदिर में था, तो मंदिरामध्ये होता, फिर भी वो शांति की बाट जो रहा था। तरी सुद्धा तो शांतीची वाट पाहत होता। ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका। यीशु मसीह का तब जन्म नहीं हुआ था, येशूचा जन्म झाला नव्हता, लेकिन पवित्र आत्मा ने शिमोन को कहा, पण पवित्र आत्म्याने शिमोनाला सांगितलं होतं, देख मैं मेरे चुने हुए मसीहा को स्वर्ग से भेजूंगा। बघ मी जो निवडलेला आहे, जो ख्रिस्त आहे, त्याला मी तुझ्या पृथ्वीवर पाठवणार आहे। और वो इज़राइल में आणि तो इस्रायलामध्ये शांति को लेकर आया। आणि तो शांती घेऊन येईल। हालेलुया, हालेलुया। देखो ये यीशु मसीह के जन्मने के पहले की बात है। आणि पहा येशू जन्मने अगोदरची ही गोष्ट आहे। और जब इस बात का पता शमौन को चला, ज्यावेळेस ही गोष्ट त्याला कळली, बाइबल में लिखा है वो धर्मी था, बायबल मध्ये म्हटलंय की तो नीतिमान होता, वो परमेश्वर का भक्त था, तो परमेश्वराचा भक्त होता, लेकिन फिर भी शांति नहीं थी। पण तरी सुद्धा शांती नव्हती। उसको भी जरूरत थी शांति की। त्याला सुद्धा शांतीची गरज होती। मुझे मालूम नहीं मला माहित नाही आप कितने बड़े भक्त हैं, मला माहित नाही तुम्ही किती मोठे भक्त आहात, मुझे मालूम नहीं मला माहित नाही कितने बजे सुबह आप उठते हो, मला माहित नाही तुम्ही सकाळी किती वाजता उठता, कितने बजे मंदिर में जाते हो, किती वाजता मंदिरात जाता, मुझे मालूम नहीं मला माहित नाही, आप क्या क्या लगाते हो, मला माहित नाही तुम्ही काय काय शरीराला लावता, मुझे मालूम नहीं आप कहां पर चल के जाते हो बिना चप्पल के, मला माहित नाही तुम्ही बिगर चप्पलचा अनवाणी कुठपर्यंत चालत जाता, लेकिन फिर भी शांति आपके जीवन में नहीं है। तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये शांती नाही आहे। सिर्फ गाने गाने से आपके जीवन में शांति है, इसका मतलब ये नहीं कि आपके जीवन में शांति है। आणि फक्त गाणे म्हणण्याने तुमच्या जीवनात शांती आहे असं वाटत असेल तर ती शांती नाही आहे। सिर्फ सुबह उठकर आपको लगता है कि मैं यहाँ पे नमस्कार कर रहा हूँ, वहां पे नमस्कार कर रहा हूँ, आपके जीवन में शांति है, तो वो गलत है। तुम्हाला असं वाटतं मी सकाळी उठून इकडे नमस्कार करतोय, तिकडे नमस्कार करतोय, त्याच्यामुळे शांती येत असेल, पण नाही। देखो ये धर्मी था, पहा हा नीतिमान होता। बहुत सारे लोग चर्च में जा रहे हैं, बरेचसे लोक चर्च मध्ये जात आहेत। अब अलग अलग जो चर्च में आपको काम दिया है वो सेवा भी आप कर रहे हो, वेगवेगळ्या प्रकारची सेवा तुम्हाला मिळालेली ती तुम्ही करत आहात, लेकिन जब तक शांति देने वाला वो शांति का राजकुमार यीशु मसीह आपके हृदय में नहीं आता, तब तक आपको शांति नहीं मिलती। जोपर्यंत तो शांती देणारा राजकुमार, शांतीचा राजकुमार तुमच्या हृदयामध्ये येत नाही,
तोपर्यंत शांती मिळत नाही. बहुत सारे लोग सिर्फ चर्च में जाते हैं, वापस आते हैं, फक्त बरेचसे लोक चर्च मध्ये जातात, परत येतात, वचन सुनते हैं, वचन ऐकतात, जो काम मिलता है वो करते हैं, जे काम मिळतं ते करतात. लेकिन यीशु मसीह को उन्होंने अभी तक उनके जीवन में, उनके हृदय में नहीं लिया है. पण येशू ख्रिस्ताला त्यांनी अजून त्यांच्या जीवनामध्ये, हृदयामध्ये घेतलेलं नाहीये. अभी तक वो परमेश्वर के वचन के अनुसार जीवन नहीं जी रहे हैं. अजून पर्यंत ते देवाच्या वचनानुसार जगत नाहीये. इसलिए आपके जीवन में शांति नहीं है. याच्यामुळे तुमच्या जीवनात शांती नाहीये. इसलिए रात में आप सो नहीं पाते हो. याच्यामुळे तुम्ही रात्रभर झोपू शकत नाही. आपको नींद नहीं आती, तुम्हाला झोप येत नाही, क्योंकि शांति नहीं है. कारण की शांती नाहीये. क्योंकि शांति देने वाला यीशु आपके हृदय में नहीं, जीवन में नहीं है. कारण की शांती देणारा येशू तुमच्या जीवनामध्ये, हृदयामध्ये नाहीये. बहुत सारे लोगों को लगता है मैं तो चर्च में जाता हूँ, प्रार्थना करता हूँ, उपवास करता हूँ, लेकिन फिर भी मेरे जीवन में शांति क्यों नहीं. बऱ्याच लोकांना वाटतं मी चर्च मध्ये जातो, प्रार्थना करतो, उपवास धरतो, तरी सुद्धा शांती का नाही. भाई, चर्च में आपको जाने के बाद यीशु मसीह जो शांति देने वाला है उसको ग्रहण करना पड़ेगा. जो तुम्ही चर्च मध्ये ज्यावेळेस जाता, ज्यावेळेस जो येशू शांती देणारा आहे त्याला तुम्हाला ग्रहण करावं लागेल, स्वीकारावं लागेल. सिर्फ चर्च में जाकर प्रेजेंट ही देकर आओगे और यीशु मसीह को हृदय में नहीं लोगे तो आपको शांति नहीं मिलेगी. जर तुम्ही चर्च मध्ये जाऊन फक्त हजेरी लावून येत असाल तर तुम्हाला शांती मिळणार नाही. यीशु मसीह को लेना पड़ेगा. ख्रिस्त येशूला घ्यावं लागेल. देखो ये शिमोन पहा, हा शिमोन मंदिर में जा रहा है, मंदिरात जातोय, भक्ति कर रहा है, भक्ती करत आहे, फिर भी उसको शांति की बाट जो रहा था. तरी सुद्धा तो शांतीची वाट पाहत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. जब उसने उस शांति देने वाले मसीहा को देखा, ज्या वेळेस त्यांनी शांती देणाऱ्या ख्रिस्ताला पाहिलं, देखो 29 वचन में क्या कहता है. हे स्वामी, हे स्वामी खुदा, अब तो अपने दास को अब तो अपने दास को अपने वचन के अनुसार अपने वचन के अनुसार शांति से विदा करता है. शांति से विदा करता है. हालेलुया. हालेलुया. बहुत सारे जो लोग हैं वो मरते नहीं, मरते बहुत सारे लोग बुढ़े होते हैं ना, मैंने देखा है. मुझे दुआ करने के लिए बुलाया है कि पास्टर जी आ जाओ, इसका आत्मा निकल जाए जल्दी. आणि बरेचसे जे लोक आहेत ज्यावेळेस म्हातारे होतात त्यावेळेस त्यांना शेवटची ज्यावेळेस घटका असते त्यावेळेस त्यांना मरण येत नाही. बऱ्याच वेळा प्रार्थनाला मला बोलवलेलं आहे की या प्रार्थना करा पास्टरजी आणि याचा आत्मा देवाकडे जाऊ द्या. 5-5 साल पड़े हुए रहते हैं. 5-5 वर्ष पडून असतात खाटेवर. लोग कब इनका आत्मा निकल जाए, कब ये मरे, इसकी बाट वो जोते हैं. आणि काय बरेच लोक त्याच्या मरणाची वाट पाहत असतात. क्यों होता है? का होत असं? क्योंकि जब तक उनको शांति नहीं मिलती तब तक होता नहीं. कारण जोपर्यंत त्यांना शांती भेटत नाही तोपर्यंत ते मोकळे होत नाही. बाइबल आप जितना भी पढ़ोगे, बायबल तुम्ही जेवढं वाचणार, क्या आपने किसी सेवक के बारे में ऐसा सुना है कि वो तड़प तड़प कर मरा? असं कधी ऐकलंय का देवाचा सेवक तडपडून मेला? नहीं रे भाई, नाही असं होऊ शकत. आते भी शान से, जाते भी शान से. शान मध्ये येतात आणि शान मध्ये जातात. वो शान यीशु मसीह के शांति से आती है. आणि ती शान जी आहे ते ख्रिस्ताच्या शांतीमुळे येते. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सिर्फ मंदिर में जाने से शांति नहीं मिलती, जो मंदिर में, जो चर्च में यीशु मसीह है उसको हृदय में लेना पड़ेगा. आणि जो फक्त चर्च मध्ये जातो, नुसतं चर्च मध्ये जाण्याने शांती नाही भेटत, पण जो चर्च मध्ये ख्रिस्त प्रभू आहे त्याला हृदयात घेण्याने शांती मिळते. बहुत सारे लोग शांति पाने के लिए चर्च में जाते हैं. बरेच लोक शांती मिळवण्यासाठी चर्च मध्ये येतात. यीशु मसीह दरवाजे पे खड़ा होता है. प्रभू येशू दरवाजामध्ये उभा राहतो. यीशु मसीह कहता है वेलकम, येशू म्हणतो या, स्वागत आहे तुमचं, सही जगह पर आए हो, तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आते हैं, येतात, हाँ स्तुति आराधना करते हैं, स्तुती आराधना करतात, वचन को सुनते हैं, वचन ऐकतात, और आणि जैसे दरवाजे के पास आते हैं जसं दरवाजाच्या जवळ जातात, यीशु मसीह कहता है येशू म्हणतो अरे बाबा, अरे बाबा, शांति देने वाला मैं हूँ, शांती देणारा मी आहे, मुझे अंदर ले ले. मला आतमध्ये घे. तब तक शांति नहीं मिली. तोपर्यंत शांती येणार नाही. लेकिन पण ये लोग सुनते हैं, हे ऐकतात, इनको लगता है यांना असं वाटतं शांति मिल गई, शांती मिळाली, यीशु तो बाहर है, येशू तर बाहेर आहे,
और जैसे दरवाजे के पास बाहर जाने की कोशिश करते हैं, जसं दरवाजाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात, यीशु कहता है येशू म्हणतो अभी तो अंदर ले ले, आता तरी मला आत घे, लेकिन ये वैसा ही बाहर निकल जाता पण हे तसेच निघून जातात. है. 1 साल होता है, 1 वर्ष होतं, 2 साल होता है, 2 वर्ष होतात, 3 साल होता है, 3 वर्ष होतात. चर्च में आता है, चर्च मध्ये येतो, स्तुति आराधना, स्तुती आराधना, वचन भी वचन पढ़ता बी है. वाचतो. लोगों को ऐसा दिखाते हैं लोकांना असं दाखवतात कि यही झेरॉक्स कॉपी यीशु मसीह की. आणि असं वाटतं की येशूची झेरॉक्सच आहे ही. बाहर निकल जाते हैं. बाहेर निघतात. और जब इनके घर पे जाओगे, ज्यावेळेस यांच्या घरी जाणार, सबसे ज्यादा रोने वाले ये होंगे. सर्वात जास्त रडणारे तर हेच. बहुत सारे लोग बरेचसे लोक मसीह जीवन दिखावट का जीते हैं. आणि ख्रिस्ती जीवन दिखावट. दिखावटीचं जीवन जगतात. मसीह जीवन ये दिखावट का डुप्लीकेट जीवन नहीं, मसीह जीवन ये ओरिजिनल जीवन है. आणि ख्रिस्ती जीवन हे दिखाव्याचं जीवन नाही, तर हे ओरिजिनल खरं खरं जीवन आहे. दिखावट का जीवन जियोगे तो तुम ही फंसोगे, शैतान तुम्हें फंसाएगा. आणि खोटं नाटक दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल ख्रिस्ती जीवनामध्ये, तर सैतान तुम्हाला फसवेल, तुम्ही फसाल. यीशु मसीह ओरिजिनल है, उसने दिया हुआ जीवन ओरिजिनल है. आणि येशू ख्रिस्त हा खरा आहे, त्यांनी दिलेलं जीवन सुद्धा खरं आहे. और यीशु मसीह जो आशीष देता है, शांति देता है, वो भी ओरिजिनल है. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस शांती देतो, आशीर्वाद देतो, तो सुद्धा खरा आहे, डुप्लीकेट नहीं है. आणि ती डुप्लिकेट खोटी शांती नाही. चर्च में आकर सामने जाकर गवाही देते हो, मुझे शांति मिली, आणि चर्च मध्ये जाऊन तुम्ही साक्ष देता की मला शांती मिळाली, यीशु ने मुझे दर्शन दिया, येशूने मला दर्शन दिलं, रात में आया, रात्री आला, उसने मुझे उसका मुख दिखाया. त्यांनी मला त्याचा चेहरा दाखवला. और सबसे ज्यादा प्रॉब्लम रो रहे हो आप, आपके जीवन में शांति नहीं है. आणि सर्वात जास्त प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये तुम्ही रडत आहात. बहुत सारे लोगों को दिखाने के लिए गवाही देते हैं, आणि बरेचसे लोक लोकांना दाखवण्यासाठी साक्ष देतात, ताकि लोग इनकी वाहवा करे, इनको बड़प्पन दे. आणि लोकांनी त्यांना मोठं म्हणावं. ऐसा मत करना, असं करू नका, ऐसा मत करना. असं करू नका. यीशु मसीह अभी भी वेट कर रहा है, येशू ख्रिस्त आता वाट पाहत अभी आहे. इसी समय कह रहा है, आता तो म्हणत आहे, सिर्फ सुनने वाला बनो मत, फक्त ऐकणारे बनू नका, आचरण करने वाले बनो. आणि तुम्ही आचरण करणारे बना. परमेश्वर का वचन हे है. देवाचं वचन सांगतं. कब आचरण करोगे? कधी आचरण करणार? जब तुम यीशु को अंदर, ज्या वेळेस तुम्ही ख्रिस्ताला आतमध्ये घ्याल, वो सच्ची शांति सच्चे खुदा के द्वारा आएगी. आणि खरी शांती खऱ्या देवाच्या द्वारे तुमच्याकडे येईल. तब तुम सच्चा मसीह जीवन जीना शुरू करोगे. त्यावेळेस तुम्ही खरं ख्रिस्ती जीवन जगू शकाल. तुम्हारा जीवन आशीषों से भर जाएगा. तुमचं जीवन आशीर्वादानं भरलं जाईल. हालेलुया. हालेलुया. अरे भाई 20 साल हो गए तू चर्च में जा रहा है, फिर भी अन्य भाषा के बारे में तेरे मन में डाउट है. आणि तू 20 वर्षापासून चर्च मध्ये जातोस, तरी सुद्धा अन्य भाषेबद्दल तुला शंका आहे. 20 साल तू चर्च में जा रहा है, नीति सूत्र कहाँ पर है ये भी तुझे मालूम नहीं. 20 वर्षापासून चर्च मध्ये जातो, नीतिसूत्र कुठे माहित नाही. अभी तक तूने पूरा बाइबल पढ़ा नहीं. अजूनपर्यंत तू पूर्ण बायबल वाचलं नाही. इसका मतलब क्या? याचा अर्थ काय? यीशु मसीह अभी भी तेरे लिए रुका है. याचा अर्थ ख्रिस्त प्रभू येशू अजूनही तुझी वाट बघत आहे. वो तेरे हृदय में आना चाहता है. तुझ्या हृदयात तो येऊ इच्छितो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज हाथ जोड़कर विनती करता, आज मी हात जोडून विनंती करतो, चैलेंज देता हूं, मी तुम्हाला चॅलेंज देतो. यीशु मसीह को सही रीति से हृदय में ले लो, वो सच्ची शांति आपके जीवन से बहेगी. ख्रिस्त येशूला खऱ्या अंतःकरणाने हृदयामध्ये घ्या, तो तुमच्या जीवनामध्ये खरी शांती आणेल. हालेलुया. हालेलुया. आइए अपने आंखों को बंद करें. चला आपण आपले नेत्र बंद करूया. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पहला प्रश्न ये है, पहिला प्रश्न असा आहे, क्या आप शांति पाने की कोशिश कर रहे हो? काय तुम्ही शांती मिळवण्याचा झटून प्रयत्न करत आहात? क्या आप आपके परिवार में शांति आ जाए इसकी बाट आप जो रहे हो? काय तुमच्या परिवारामध्ये तुमची शांती यावी म्हणून तुम्ही वाट पाहत आहात? शांति देने वाला परमेश्वर का मसीहा यीशु मसीह यहाँ पर है. आणि शांती देणारा देवाचा जो ख्रिस्त आहे, तो ह्या ठिकाणी उपस्थित आहे. लेकिन पण उस मसीहा को त्या ख्रिस्ताला आपके हृदय में लेना पड़ेगा. तुमच्या हृदयात घ्यावं लागेल. शिमोन ने गोद में उठाया. शिमोनाने त्याला जवळ घेतलं. इसका मतलब क्या? याचा अर्थ काय? उसने उसका स्वीकार किया, अंगीकार किया. याचा अर्थ असा आहे की त्यांनी त्याचा स्वीकार केला, अंगीकार केला. जब तक तुम यीशु मसीह का अंगीकार नहीं करोगे हृदय में, जोपर्यंत तू
तुमच्या हृदयात तुम्ही ख्रिस्ताला घेणार नाही तब तक शांति नहीं मिलेगी। तोपर्यंत शांती मिळणार नाही। आज समय है, आज ही वेळ आहे, ये आपके लिए चांस है, हे तुमच्यासाठी ही संधी आहे, ये आपका समय है। ही तुमची वेळ आहे। उस शांति देने वाले यीशु मसीह को आपके हृदय में लेना। शांती देणारा जो ख्रिस्त प्रभु आहे त्याला तुमच्या अंतःकरणामध्ये घ्या। हाँ, यीशु मसीह को हृदय में लेने के लिए आपको आपके हृदय में जो गंदगी है उसका पश्चाताप करना पड़ेगा। आणि ख्रिस्त येशूला जर तुमच्या अंतःकरणामध्ये घ्यायचं असेल तर तुमच्या अंतःकरणात जी घाण साठलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पश्चाताप करावा जब लागेल। तक तुम तुम्हारे पापों का पश्चाताप नहीं करोगे, यीशु मसीह का आपके हृदय में आने का रास्ता नहीं खुलेगा। जोपर्यंत तुम्ही तुमच्या पापाचं प्रायश्चित्त करणार नाही, पश्चाताप करणार नाही, तोपर्यंत ख्रिस्त येशूला तुमच्या अंतःकरणात येण्यासाठी रस्ता मोकळा होणार नाही। देखो, खुदा पापियों से प्रेम करता है लेकिन पाप से वो प्रेम नहीं करता। बघा, देव जो आहे तो पाप्यांवर प्रेम करतो पण पापावर प्रेम नाही करत। हाँ, इसलिए यासाठी यीशु को यदि हृदय में लेना चाहते हो, जर ख्रिस्ताला तुम्हाला हृदयात घ्यायचं आहे, पाप छोड़ना पड़ेगा तुम्हाला पाप सोडावं लागेल और यीशु को अपनाना पड़ेगा। आणि येशूला स्वीकारावं लागेल। ये आपको डिसीजन लेना है। हा निर्णय तुमचा आहे। यदि आप पाप को छोड़कर यीशु मसीह को अपनाना चाहते हो, जर तुम्ही पापाला सोडून येशूला स्वीकारू इच्छिता, ये प्रार्थना आप मेरे पीछे बोल सकते हो, ही प्रार्थना तुम्ही माझ्या पाठीमागे बोलू शकता। दिल की गहराई से। हृदयापासून मैं कहता हूँ इसलिए नहीं, मी म्हणत आहे म्हणून नाही, लेकिन इस वचन को सुनकर आपको लगता है कि मैं गलत जीवन जी रहा हूँ। जर तुम्हाला हे वचन ऐकून असं वाटत असेल की मी चुकीचं जीवन आतापर्यंत जगत आलोय, तब ये प्रार्थना मेरे पीछे बोलना। तर तुम्हाला ही प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणायची आहे। पाप को छोड़ना पड़ेगा। पापाला सोडावं लागेल। क्या पाप को छोड़ना चाहते हो? जर काय तुम्ही पापाला सोडू इच्छिता, क्या आप यीशु मसीह को अपनाना चाहते हो? काय तुम्ही ख्रिस्त येशूला स्वीकारू इच्छिता, तब ये प्रार्थना मेरे पीछे दिल की गहराई से बोलना। तरच ही प्रार्थना तुम्ही तुमच्या अंतःकरणापासून करा। बोलो यीशु, म्हणा येशू, आज मैं तेरे ऊपर तुझ्यावर विश्वास करता हूँ। यीशु, आज तक मेरे जीवन में जाने अनजाने में जितने भी पाप किए हैं, वो सारे पाप आपके सामने कबूल करता हूँ। यीशु, मुझे क्षमा करो। यीशु, आप मेरे सारे पापों के लिए मारे गए, गाड़े गए और तीसरे दिन मुर्दों में से जी उठे। ऐसा विश्वास मैं मेरे हृदय से करता हूँ और इस मुंह से कबूल करता हूँ। यीशु, तू परमेश्वर पिता का एकलौता बेटा और मेरा प्रभु है। यीशु, आज मेरे दिल में आ जाओ। यीशु, आज से मैं पाप को छोड़कर तुझे अपनाता हूँ। यीशु, आज से मैं तेरे वचन के अनुसार जीवन जीऊंगा। ये दुआ पिता यीशु मसीह के नाम से मांगता हूँ। सब लोग मिलकर बोलेंगे आमीन। जितने भी लोग मेरी आवाज को सुन रहे, इस वीडियो को देख रहे हैं, यदि किसी के शरीर में कुछ बीमारी है तो जल्दी वहां पर आप हाथ रखना और एक हाथ स्वर की ओर उठाना। यदि किसी के शरीर में बीमारी है, जर का कुणाच्या शरीरामध्ये आजार आहे, जल्दी वहां पर एक हात रखिए, एक हात स्वर की ओर। लवकर तुमचा हात तुमच्या त्या दुखण्याच्या जागेवर ठेवा आणि एक हात स्वर्गाकडे उंच करा। यीशु मसीह के नाम में जब दुआ होती है तो कौन सी भी बीमारी वहां पर नहीं रहती। येशूच्या नावात ज्यावेळेस प्रार्थना होते
कोणताही आजार त्या ठिकाणी थांबू शकत नाही. यीशु मसीह के नाम से जब डांटा जाता है तो वो बीमारी और वो दुष्ट आत्मा भाग कर जाता है. येशूच्या नावात ज्यावेळेस धमकावलं जातं त्यावेळेस तो आजाराचा दुष्ट आत्मा पळून जातो. क्योंकि वो जानता है यीशु मसीह कौन है. कारण त्याला माहिती आहे प्रभू येशू कोण आहे. परमेश्वर पिता ने भेजा हुआ मसीहा, परमेश्वर पिताने पाठवलेला ख्रिस्त, किसी इंसान ने नहीं, कोणत्या मनुष्याने नाही, परमेश्वर पिता ने, परमेश्वर पिताने जो स्वर्ग में है, जो स्वर्गात आहे उसने भेजा है. त्याने पाठवलेलं आहे. इसलिए विश्वास के साथ हाथ रखना. याच्यासाठी तुम्ही विश्वासाने हात ठेवा. आज ये छुटकारे का दिन आपका है. आज हा सुटकेचा दिवस तुमचा आहे. आज आपके चंगाई का ये दिन है. आज हा आरोग्याचा दिवस तुमचा आहे. ये आपकी आशीष है. हा आशीर्वाद तुमचा आहे. छोड़ना मत इसको. ह्या आशीर्वादाला गमावू नका. विश्वास के साथ लेना आपके जीवन में. हा आशीर्वाद विश्वासाने तुमच्या जीवनामध्ये स्वीकारा. यीशु मसीह के सामर्थ्यशाली नाम में. येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये. सुन बीमारी की दुष्ट आत्मा. ऐक आजाराच्या दुष्ट आत्म्या. सुन अंधकार की दुष्ट शक्ति. ऐक अंधकाराची दुष्ट शक्ती. हारा हुआ है. तू हरलेला आहे. यीशु मसीह ने तुझे हराया है. येशू ख्रिस्ताने तुला हरवलेला आहे. सुन, ऐक, मैं तुझे आज्ञा करता हूं. मी तुला आज्ञा करतो. यीशु मसीह के द्वारा, येशूच्या द्वारा, यीशु मसीह के नाम में येशूच्या मैं नावामध्ये तुझे डांटता हूं, मी तुला धमकावतो, आज्ञा करता हूं. आज्ञा करतो. जो मेरी आवाज को सुन रहे हैं, जे माझा आवाज ऐकत आहेत, हर एक के शरीर को छोड़कर बाहर निकल जाए यीशु के नाम से. प्रत्येकाच्या शरीराला सोडून बाहेर निघ येशूच्या नाव. यीशु मसीह के नाम से डांट रहा हूं. येशूच्या नावात तुला धमकावतो. तुझे निकलना पड़ेगा. तुला जावं लागेल. निकल जाए यीशु के नाम से. निघ येशूच्या नावात. हमेशा के लिए नेहमीसाठी. जो भी बीमारी है, जो कोणता आजार आहे, निकल जा. निघ. सारा दर्द पूर्ण दुखणं निकल जा. निघ. सारी एलर्जी सर्व ॲलर्जी निकल जा. निघ. अभी इसी समय आता ह्या क्षणी. जीसस नेम. यीशु मसीह ने, येशूने परमेश्वर पिता के मसीहा ने, आणि ख्रिस्त येशू परमेश्वर पिताचा जो ख्रिस्त आहे, उसने खाए हुए कोड़ों से त्यांनी खाल्लेल्या फटक्याने जो चंगाई मिली है, जे आरोग्य मिळाले, वो चंगाई की आशीष में हर एक के जीवन में रिलीज करता हूं. आणि आरोग्याचा आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनात मी मोकळा बोलतो. यीशु मसीह के नाम, येशूच्या नावामध्ये हर एक को प्रत्येकाला यीशु मसीह के नाम में येशूच्या नावामध्ये मैं चंगा घोषित करता हूं. आणि निरोगी घोषित करतो. आपका दर्द निकल गया है. तुमचं दुखणं निघून गेलं. एलर्जी निकल गई है. ॲलर्जी निघाली आहे. वो बीमारी का दुष्ट आत्मा निकल गया है. आजाराचा दुष्ट आत्मा निघालेला आहे. I declare in Jesus मी name. घोषित करतो यीशु मसीह के नाम में. येशूच्या नावामध्ये. सब मिलकर बोलेंगे आमीन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.